गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आता CNG भरलाय, 9 वाजलेत. आम्ही चाललोय गावी आणि तिथून जायचंय आम्हाला निगोजला. निगोज गावची यात्रा आहे आज, मळगंगा देवीची. तर आई प्रियंका विमान मागे बसलेत आणि मी चालवतोय गाडी. ब्रेकफास्टची वेळ झाली आहे, पण आम्हाला आता भेळ आणलेली आहे, ती खाणार आहे आम्ही. प्रियंका आई खाती मागं. आता कसं आहे, आम्ही तुळजापूरला घेऊन गेलो होतो भेळ, ती काही संपत नाही अजून. जोशी वडे वाले आणि कव इथं पार्किंगसाठी हे केलेले. वडापाव घेतलेत, आता आम्ही गाडीमध्ये खातो. आईला आणि मला. प्रियंका नाही खात वडापाव. गरम आहे वडापाव. वडापाव 20 रुपयाला आहे जोशी वडेवाल्याचा, पण चांगला आहे, गरम गरम आहे. 10 रुपये होता वडापाव, नंतर 12 रुपये, काही काही ठिकाणी 15. आम्ही शाळेत होतो तेव्हा 2 रुपयाचा वडापाव खाल्लेला आहे. बघा मित्रांनो, आम्ही पोचलोय आमच्या घरी. दादा इथंच आहेत कुठेतरी, जेवायला गेले होते. आणि बघा बटाट्याचा किस बनवलेला आहे. बटाट्याचा किस नाही, बटाट्याच्या चकल्या. गावाकडे कसं असतं, ऊन असतं, जागा असते, त्यामुळे एवढं सगळं बनवलं, एवढी खाट भरून. एवढं किती असेल गहू? बघा एवढं सगळं गहू होतं, आता एवढं राहिलंय फक्त. किती होतं? पाहिजे असेल कोणाला तर सांगा बाबा. हे बघा आम्ही आलो इथं. लिंबाला किती लिंब आलेले आहेत, सगळे लिंबच आलेले आहेत, छोटे छोटे. आणि ही आहे आजी. आजीने सगळं केलंय, ते बटाट्याच्या चकल्या. अजून काय काय केलंय? कुरड्या पण केल्यात का? कुरड्या पण केल्यात, सगळं करून ठेवले. बघा उन्हाळ्याचे किती लिंब लागलेले आहेत आता याला. बघा तुळस किती वाळली आहे, प्रियांकापेक्षा उंच झाली. कुठे? पिकलेलं दिसलं बाबा. एक सापडलं. खालून जाऊ आता आपण इकडून. थांब थांब थांब, 1 मिनिट थांब, परत वर करू दे मला. बघा खालून किती लिंब आहेत. आई तोडतीये, मी उचलून धरली फांदी. कारण खाली कोण नाही हात घालत वाटते. आई फांदी पडू शकते कधी पण. खरंच फांदी पडू. ची पण जॉब झालेली आहे. बघा लिंबू घेतले त्याने हातात. काय ते? बॉल बा. आता त्याला तहान लागली, पाणी पिणार आहे. चल जरा. हे बघा एवढा ऊस झालाय. आमचा विमान आलाय ऊसात पहिल्यांदा. एकदा तुटून गेलाय आणि दुसऱ्यांदा एवढा झालाय. बघा दिवाळीत येईल मग मे बी, माझ्या डोक्याच्या वर होईल. कसं आहे रे ऊन गावाकडे विमान. बघा हा नारळ आहे. नारळ किती आलेत वरती, पण ते काढता येत नाहीत. आणि आंबा होता, एकदाच आंबे आले, त्याला परत आलेत नाही. कुठे? एकच कैरी आली. आणि हे छोटं झाड आहे. आणि हे बघा हे किती मोठं झाड आहे नारळाचं. फोटो काढायचा आहे. चल चल, किती दगड बघ इथं खायला आपल्याला. चला चल चल चल, ये चला चला चला. दगड टोचणार आता.
टोचू द्या टोचू द्या जरा. अरे बाबले माझे पिल्लू, चल चल चल. हे बघा, हे आंब्याचं झाड आहे. एक कैरी दिसली मला. आहेत ना 7-8. सगळ्यात गोड आंबा होता, पण काय झालं माहित नाही. हे बघा, इथं अजून एक फांदी होती, ती तुटली आहे. अरे बघा, हा इथं 2-3 कैरी आहेत. प्रियांकाला बघायचा आहे बंगला, क्विकली बघून येऊ. तर इथं बंगला बनला एक आयडिया येईल आपल्याला फार्म हाऊस साठी. प्रियांकाला असा बंगला बनवायचा ना, बघायला आली. तुमच्यासारखा बंगला बनवायचा आहे. हे बघा किती मोठा हॉल आहे, म्हणजे खिडक्या मोठ्या असतात. गावाकडे असा स्पेस असतो आईस पैस. आणि इथं मे बी मला वाटतं किचन आहे, कारण इथं पोटमाळा वगैरे केलेला आहे. किचन असणार आहे. किचनला पण 2-2 खिडक्या आहेत. आता आपण बघूयात. इथे एक बेडरूम आहे. ही बेडरूम पण किती मोठी आहे, आपला हॉल असतो एवढं. आणि इकडं टॉयलेट बाथरूम. गावाकडं असंच असतं की आतून जिना असतं वरती जायला, चोर वगैरे येतात ना त्यामुळं. आणि वरती आलो आपण 1 BHK. आणि वरती हे बघा, इथे एक रूम आहे, बेडरूम. याला पण मोठमोठ्या खिडक्या आहेत. खिडक्या असल्या ना भारी वाटतं, म्हणजे कसं उजेड येतो. हां. आणि इथं बाथरूम अटॅच. आणि हे आहे टेरेस. आणि इथं एक शिडी केली त्यांनी लोखंडी, ते वरती पाण्याची टाकीवर जायला. आणि इकडे एक बेडरूम आहे. वाव. म्हणजे कसं झालंय, हे पेंट हाऊस झालं. पेंट हाऊस काय बोलतात त्याला. 3 बेडरूम आणि 1 हॉल आणि 1 किचन. 3 BHK नाही, 4 BHK झाला. हा बरोबर, 3 BHK. 3 बेडरूम, 1 हॉल आणि 1 किचन. आता आम्ही कधी बांधते आमचं फार्म हाऊस. आत्ताच नाही. आता नाही, काय नाही, बघू. याचं घर आहे ते ओंकार. गावाकडे मोठी मोठी घरं चांगली वाटतं जरा. हे बघा, आबाचं जेवण झालेलं आहे. इथं माई आहे. काय घेतलंय रे, बोल. हे काय मासे बसतात म्हणून झाकून ठेवलं. प्रियांका, तू खाल्ली का कधी कुरडई ओली? हा घेतो. हे बघा, ओली कुरडई खायची आता. कढीपत्त्याचं झाड बघा किती मोठं आहे, एवढं मोठं आहे. कोरोनाच्या काळात आम्ही इथं बसायचो झाडाखाली, लॅपटॉप घेऊन वर्क फ्रॉम होम करायचो. इथं आंब्याचं झाड आहे ना, इथे चिक्कूचं झाड आहे. कसा पडतोय पाया. पाया पट कर. मी कशी पडते अशी ना. पाया पड, पाया पड. पड बाप्पा. अरे बुवा. आजीच्या पड आता आजीच्या. आजी बाप्पा. बाप्पा कर. आले बाप्पा. बाय. आमच्या सोसायटीमध्ये आमच्या नेबर आहेत 1-2, त्यांना पाहिजे तर 25 किलो आहे, मागं 50 किलो आहे, असं 75 किलो चालू आहे. हे बघा मित्रांनो, इथं डाव्या साईडला दिसत नाही का, हां तिथं आपला गहू होता. आता रान नीट केलं आहे, व्यवस्थित सगळं नांगरून वगैरे झालं आहे, त्याच्यात खत टाकलं आहे आणि तिथं आपल्याला परत ऊस लावायचा आहे. तर तिकडे एक ऊस आहे, त्याचं आता दुबार म्हणतात ना, काय म्हणतात, दुर्री. आणि हा फ्रेश लावायचा आपल्याला आता पाऊस पडल्यावर. कडवळ कुठे आहे, कडवळ दिसेल का आता इथं. हे बघा, कडवळ पेरलं इथं. थोडंसं पाणी आपल्याला सगळं. इथं आपल्याला करायचं आहे ऊस, एवढ्या रानात तिथपर्यंत करायचं आहे. तुमच्या पोराला. आणि विवान बघा कसं डोकं काढतोय बाहेर. काय रे, काय
विवान पण सांगतोय कुठं काय औषध. आम्ही इथं थांबले आता औषध रस प्यायचा आहे. गावाकडे कसं असते मी दाखवतो आता. हा रोड आहे आणि रोडच्या डाव्या साईडला ऊस आहे डायरेक्ट, आणि रोडच्या उजव्या साईडला हे बघा रसवंती गृह आहे. इथं रस आलेला आहे आपला. गाडी उडवली काय प्रियांका इधर तुला फुल आहे माझ्याकडे द्या. आणि एक मोकळा द्या मग याला थोडं पाणी. पेज मामा देतो पेज. एकदम गोड रस आहे यार. प्रियांका कसा आहे सांग जरा. छान आहे खूप. हा इथं पिला आपण छान आहे. टेस्टी आहे. एक अजून देऊ ना. हा हा अजून एक पप्पा देतो. एक नंबर आहे यार. अरे गावाकडे कसं पप्पा दे लस दे आणून पिया. एक नंबर. 15 रुपयाला एक ग्लास. 3 ग्लास पिलो प्रियांका, एक एक्स्ट्रा पिली. आम्ही आलो इथं निगोजमध्ये कन्हैया डेअरी आहे. अरे कुठून जायचं वरती, सगळं तोडफोड केली इथं. तर म्हटलं आईस्क्रीमचा फॅमिली पॅक घेऊ. हे बघा 2 राजभोग घेतलेत फॅमिली पॅक. इव्हन पण आला फुकट उन्हात. आईस्क्रीम त्याला बसायचंय पुढं. मित्रांनो आम्ही इथं जेवायला बसलोय. दाजी श्रावदाजी आलेला आहे. आता आम्ही चालू श्रावदाजीची इथं. आणि विवानी चालू पण केलंय. इथं सौम्या, आई, आणि इथं सुजाक्का, इथं प्रियांका. जेवायला काय स्पेशल आहे बघा. ताटं मस्त आहेत. खाली सिस्टीमची ताटं आहेत त्यांच्या इथं. आम्ही पण अशी घेणार आहेत. अशी मस्त आहे ताटं. पनीरची भाजी आहे, चपाती, वरण भात, लोणचं आणि श्रीखंड, चितळे. जेवण झालंय आणि आम्ही चाललोय आता. घराच्या मागे झाडं आहेत. झाडाखाली मस्त विवान जेवण करणार आहे बघा. टोपी वगैरे घालून चाललाय तो. डाळिंब. अरे वा, तुम्हाला चांगली सावली रे घराच्या मागे. हे बघा किती सावली आहे मस्त पैकी. किती भारी वाटतं इथं. जरा निवांत हवा येते. ए तोडू नको ते. आंबा कुठे? आंबा. बॉल कुठे? बॉल कुठे? बॉल हा वरती बॉल आहेत बघा. हे बघा आम्ही इथं झोपलोय आणि विवानला झोळी बांधली इथं आंब्याच्या झाडाला आणि इकडे केळीच्या झाडाला. जरी इथले तुटलं तर केळीचं झाड आमच्या अंगावर पडू शकतं. आणि बघा तिकडे कुठे बांधली आहे. कुठे? हाडू दे. कशी झोळी आहे. पूर्ण दिसते का झोळी? हा. केळीचं झाड हालतंय. श्राव म्हटलं तसा पडू शकतं अंगावर. ऊन लागतंय तिथं बस ना मामा पशी. बघा राजभोग आईस्क्रीम आणलेली आम्ही खाल्ली आहे. खातोय म्हणजे एवढे सगळे खातोय. तर याचं नाव काय आहे? नंतर खा. नाव सांग. रियांश. आता ते दिसतेत का? हो दाजी पण येते. दाजीला वाटी घे. दाजी कागद खात होते. आणि हे बघा झोपली काय का? झाडाखाली आईस्क्रीम चालली. आईस्क्रीम पार्टी. राजभोग का नाही या डेअरी मधून आणली आम्ही. हे बघा याच्यावर प्राइस आहे 330 रुपये. बाय 1 गेट 1 आहे. म्हणजे ती मिळणार 160 रुपयाला. 165 रुपयाला मिळणार बाहेर. पण आम्हाला इथं मिळाली 130 ला. कारण इथंच प्रोडक्शन होते याचं बघा. त्यामुळे मोरया मंगल मूर्ती मोरया.
तर मित्रांनो आम्ही चाललोय जत्रेला, मळगंगा देवीच्या यात्रेला आम्ही आलो होतो आणि आता ते चाललोय कुंडावर, निगोज कुंडावर. तर मानाची काठी आणि 7 पालख्या असतात, तर त्या बघू आपण कशा आहेत काय. 3 काटे हेच काटे आहेत ना? 4 दुसऱ्या देवींच्या असतात समोर. गाडी पार्क केली आहे तिकडं मित्रांनो. आता आम्ही चाललोय सगळे चालत, कारण गर्दी आहे. दाजींचे मित्र साडू, हे साडू साडू सगळे. शशी इकडे, शशी शशी इकडे. नाही नाही या 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 हा एक दाजी तुला, हे बघा हे पण आहेत. हे दाजीचे भाऊ. यात्रेसाठी आलेत सगळे, भेट झाली आहे. राऊचा मित्र श्रावचा मित्र, काय नाव आहे तुझं? सुगन. यात्रेमध्ये काय काय येतं सगळं, शेतीची अवजारं वगैरे, दुकानं बघू शकता आजूबाजूला. आई कुठे? चला पैसा कमवणार बर का. गर्दीमध्ये जाण्याचा टाळा, चोरांपासून सावध राहा. मंदिरात आलोय दर्शन करायला. झालेलं आहे दर्शन मित्रांनो आता. आणि हा ब्रिज दिसतोय, तर आम्ही आहे नगर जिल्ह्यात, पलीकडे आहे पुणे जिल्हा. आणि तो ब्रिज ह्याच्यावर आहे बघा, हे कुंड आहे ना, हे कुंड दिसत असेल तुम्हाला खाली, खाली जरा. त्याच्यात पाणी आहे सध्या. मळगंगा देवस्थानच्या माध्यमातून पालन करा. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्या या ठिकाणी दर्शन होईल. माता मळगंगा देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतो येतो दिसले का सगळे? हे बघा हे सगळे दाजींचे मित्र आहेत, त्यांच्या वस्तीवरले भाऊकी सगळी. श्रावचे मित्र आहे का? सबस्क्राईब करा बघा, लाईक शेअर कॉमेंट. इथं सगळे बसलेत बघा माग, कारण ती मानाची काठी यायची आहे, मग त्याचं तुम्हाला फुटेज बघायला मिळेल. बघा विवानला बाबांनी फुगा घेऊन दिलाय. आली आली, वा 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 वा. हे बघा आम्ही जे बोलत होतो आतापर्यंत, मानाची काठी ती आलेली आहे. हे बघा दिसत असेल तुम्हाला. आणि पालखी पण आलेली आहे, तर पालखीच्या खालून ओलांडा घ्यायचा असतो, अशी एक प्रथा आहे. तर बघा आता आम्ही कसं करतोय. ताईच्या मागे राहा. किती झाड आहे ती काठी. बघितलं असेल मित्रांनो, किती मोठी ती काठी होती मानाची. तर त्याला पुढं पण एक कंट्रोल आहे आणि इथं पण कंट्रोल करायला लागते ती. बघा मी सांगत होतो ना ते पालखीचा ओलांडा.
हा तर बघा मित्रांनो, असे पालखीच्या खालून जात असतात, त्याला कोलांडा म्हणतात ते. पुढे इकडे इकडे पुढे झालेलं आहे मित्रांनो दर्शन पालखीचं सुद्धा. आणि इकडं निवांत एरिया आहे. पावसाळ्याचं पाणी सुद्धा इथं येत असतं, म्हणजे इथपर्यंत पाणी येत असतं. पण आता पाऊस नाही, त्यामुळं एवढी जागा अशी मोकळी आहे. व्हिडिओ पण घेतला आणि मस्त झालं, दर्शन पण मस्त झालं. मित्रांनो, ती आता मानाची काठी आहे, ती शिखराला टच होती, म्हणजे ती प्रदक्षिणा मारती आहे. आता ती इकडे आहे, ती पुढे येणार आहे थोड्या वेळात. ते बघा काय घेतलंय श्रावणे, जिंकेची काय जिंकेची काय जिंकेची काय. डोळ्यावर नाही लावायचं. चला चला खाली.